फ्रेंड्स, आज आपण आता स्टार्ट करणार आहे फुल वेव्ह रेक्टिफायरचं कॅल्क्युलेशन पार्ट, दॅट इज पार्ट 2. ह्यामध्ये पार्ट 1 मध्ये काय बघितलेलं होतं आपण? पार्ट 1 मध्ये सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर बघितलेलं होतं. सेंटर टॅप त्याची थेअरी बघितलेली होती पार्ट 1 मध्ये. आता पार्ट 2 मध्ये काय बघायचं आहे आपल्याला? तर सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरची कॅल्क्युलेशन म्हणजेच काय काढायचं आहे तर आपल्याला इथं ॲव्हरेज व्हॅल्यू. तर या आता स्टार्ट करतोय आपण. तर ॲव्हरेज व्हॅल्यू घेण्याच्या अगोदर काही नोटिफिकेशन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की जे ॲव्हरेज व्हॅल्यूला गरजेचं आहे. तर कन्सिडर द, आता हे तर मी लिहितो तसं त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ आउटपुट व्होल्टेज, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ आउटपुट व्होल्टेज and load current in a full wave rectifier. आता ह्या ठिकाणी बघा काय आहेत कन्सिडर करायचे. VM इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अक्रॉस इच हाफ ऑफ द सेकंडरी वाइंडिंग. VM म्हणजे काय आहे? मॅक्झिमम व्होल्टेज. माझ्यावरच लिहित चला तुम्ही. मॅक्झिमम व्होल्टेज अक्रॉस इच half of the secondary winding, half of secondary winding. VS काय आहे? RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अक्रॉस हाफ ऑफ द सेकंडरी वाइंडिंग, म्हणजे RMS व्हॅल्यू घेतलेला आहे. ह्या गोष्टी तुम्ही माझ्यावरच लिहित चला जेणेकरून तुम्हाला फायद्याचं होईल. व्हिडिओ पॉज करून नोट्स काढू शकता तुम्ही. त्यानंतर IM मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ लोड करंट, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ लोड करंट. VDC DC व्हॅल्यू ऑफ आउटपुट व्होल्टेज, DC व्हॅल्यू ऑफ आउटपुट व्होल्टेज. VS इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. VS म्हणजे काय घेतलेलं आहे? इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. तर चला आता आपण डेरिव्हेशनला स्टार्ट करू. ह्या व्हॅल्यूज तुम्ही नोटेशन्स लक्षात ठेवा. आता आपल्याला माहिती आहे ॲज वी नो दॅट ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ DC आउटपुट व्होल्टेज VDC बरोबर काय येणार आहे? तर एरिया अंडर द कर्व द हाफ सायकलच काय घ्यायची, कारण का फुल सायकलची ॲव्हरेज व्हॅल्यू 0 येणार. हे पहा, आता सपोज दिस इज द फुल वेव्ह. तर हे जी व्हॅल्यू मायनस ह्याची व्हॅल्यू जर केली आपण, आणि ह्याची व्हॅल्यू आता येलो यानं केलं, धिस प्लस धिस जर ॲडिशन केली तर ते काय ते नेहमी 0 येते. त्यामुळं इथं काय घेतलेलं आहे? हाफ वेव्हवरच आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावी लागणार आहेत. तर आता इथं बघा कसं होईल. तर एरिया अंडर द कर्व ओव्हर अ हाफ सायकल
डिवायडेड बाय बेस. आता या ठिकाणी एरिया अंडर हाफ सायकल मग काय येईल तर बघा, आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं होतं. काय बघितलेलं होतं? सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरला कसं मिळत होता? हा असा मिळत होता, बरोबर. ही टाइम पिरियड होतं, हे VS होतं. ओके, म्हणजे ह्यानुसार काय येईल आपलं तर इंटिग्रेशन ऑफ 0 to पाय, कारण का टाइम पिरियड एवढाच आहे ना. आता 0 to पाय टाइम पिरियड म्हणजे काय? नंबर ऑफ सायकल्स रिपीटेड इन अ गिवन इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे इथून इथं परत असं इथून रिपीट व्हायला लागले, म्हणजे टाइम पिरियड एवढाच येणार आहे ना. हाफ सायकलला सॉरी फुल वेव्ह रेक्टिफायरला टाइम पिरियड काय येतो? इतकाच येतो. म्हणून 0 to पाय हे काय आहे? पाय आहे. VS d थीटा. आता VS बरोबरच काय येणार आहे? मग इथंच लिहितो 0 to पाय VM साइन ऑफ थीटा d थीटा डिवायडेड बाय टाइम पिरियड. डिवायडेड बाय टाइम पिरियड म्हणजे पाय. आता पाय हे बाहेर घ्यायचं. VM आता 0 to पाय VM सुद्धा काय आहे? कॉन्स्टंट आहे, तो बाहेर घ्या. साइन थीटा डी थीटा. मग हे जर घेतलं तर काय येईल? VM अपॉन पाय. साइनचं इंटिग्रेशन मायनस येतं, पण आपण काय करू? त्याचे हे चेंज करू, लिमिट्स चेंज करू, खाली वर करू, म्हणजे ते साइनचं चिन्ह निघून जाईल. म्हणजे हे काय होईल? VM अपॉन पाय कॉस थीटाचं काय येणार? 1 मायनस कॉस पाय घेणार -1, मायनस मायनस +1, म्हणजे काय येईल? 2VM अपॉन पाय. 2VM अपॉन पाय. हे काय झालं? त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू झाली. आता आपल्याला काय करायचं आहे? DC ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ DC लोड करंट काढायचे आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ DC लोड करंट. मग IDC बरोबर काय येणार? VDC अपॉन R. सिमिलरली VDC बरोबर काय आहे? 2VM अपॉन पाय आणि हे राहिलेलं R. हे अशा पद्धतीने तुमची काय आली? ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ लोड करंट और DC करंट आलं. ही झालं डेरिवेशनचा पहिला पार्ट. आता दुसरं काय आहे? पीक इनवर्स व्होल्टेज ऑफ डायोड इन सेंटर टॅप. पीक इनवर्स माझ्यावरच लिहित चला तुम्ही. पीक इनवर्स व्होल्टेज ऑफ डायोड in center tap full wave rectifier. आता इथं माझ्यावर तुम्ही फिगर ड्रॉ करा. या ठिकाणी +VM -VM हे देखील आहे. आता बघा इथं एकदम शॉर्ट्समध्ये तुम्हाला सांगतो की पीक इनवर्स व्होल्टेज ह्याचं कसं येतं.
ड्युरिंग फर्स्ट हाफ सायकल काय येणार आहे, पीक इनव्हर्स व्होल्टेज म्हणजे काय, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ रिव्हर्स व्होल्टेज विच each diode must withstand is equal to the maximum secondary voltage. म्हणजे मॅक्झिमम सेकंडरी व्होल्टेज कुठपर्यंत जास्तो तो डायोड तो व्होल्टेज सस्टेन करू शकतो की ज्याच्या पुढे गेल्यानंतर डायोड काय होणार आहे, परमनंटली शॉर्ट सर्किट होणार आहे, परमनंटली काय होणार आहे, शॉर्ट सर्किट होणार आहे. तर आता बघा ह्याचं काय आहे, डायोड D1 इज द पॉझिटिव्ह VM अँड डायोड D2 इज द निगेटिव्ह VM. हे बघा आता इथून ड्युरिंग फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे, डायोडचं पोलॅरिटी प्लस आहे आणि ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल इथं डायोडची दुसऱ्या पोलॅरिटी काय आहे, निगेटिव्ह आहे. हे बघा इथं पोलॅरिटी उलटी आहे. This is also the voltage on the cathode of the diode D2. Therefore, total reverse voltage across diode D2 काय येईल, therefore total reverse voltage across diode D2 काय येणार आहे, हे VM मायनस VM बरोबर काय येणार आहे, 2VM बरोबर काय येणार आहे, 2VM. Therefore, peak inverse voltage of each diode in center tap full wave rectifier म्हणजे पीक इनव्हर्स व्होल्टेज किती आहे, 2VM. पीक इनव्हर्स व्होल्टेज किती झालं मग त्याचं, 2VM. पीक इनव्हर्स व्होल्टेज किती झालं, 2VM. आता हे जे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू, त्याचा हा शॉर्ट व्हिडिओ तयार करू. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझंही मोटिवेशन्स वाढत जाईल. आज इथं थांबतो आपण. थँक्यू सो मच.